यिर्मया अध्याय 18। परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन। मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता। कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले। मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले। तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो। हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते, तसे तुम्ही माझ्या हाती आहात। एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन, असे मी एकदा बोललो। तरी पण ज्या राष्ट्रांविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील, तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता, त्याविषयी मला अनुताप होईल। एखाद्या राष्ट्रांची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापीन, असे मी एकदा बोललो। तरी पण माझ्या दृष्टीने जे वाईट, ते करून त्याने माझे वचन पाळिले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो, त्याविषयी मला अनुताप होईल। तर आता यहुदाचे लोक व यरुशलेम निवासी यास जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हावर अनर्थ योजित आहे, तुम्हा विरुद्ध मनसुबा योजित आहे। तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा। तरी ते म्हणतात, काय उपयोग, आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार। यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रांमध्ये चौकशी करून पहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय? इस्रायलाच्या कुमारीने अतिघोर कर्म केले आहे। लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय? तरी पण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळीतात। त्यांनी त्यांच्या मार्गात, त्यांच्या प्राचीन मार्गात त्यास ठोकर खाव्यास लाविले, भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यास जाण्यास लाविले। अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास यास पात्र करीतात। त्याजवळून येणारा जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलविल। पूर्वेकडील वाऱ्याप्रमाणे मी त्यास शत्रूपुढे विखरीन। त्यांच्या संकटसमयी मी त्याजकडे पाठ करीन, तोंड करणार नाही। तेव्हा ते म्हणाले, चला, आपण यिर्मया विरुद्ध मनसुबा करू, कारण याजकाचे नियमशास्त्र ज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही सोडणार नाहीत। चला, आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही।
हे परमेश्वरा, मजकडे लक्ष दे. मज बरोबर झगडणाऱ्यांची वाणी ऐक. बऱ्याची फेड वाईटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खाडा खणिला आहे. त्याचवरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझसमोर उभा राहिलो याचे स्मरण कर. ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे, त्यास तलवारीच्या तडाख्यात सापडू दे. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत. मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो. त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत. तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील, तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश कानी पडो. कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणिला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडिले आहेत. हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच. त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नको. आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नको, म्हणजे ते तुझपुढे ठोकर खाऊन पडतील. तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव